उपवासाचा बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी ते 6 बटाटे घेतलेले आहेत. ते आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत. इथे बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यावर आपण अशी किसणी ठेवून बटाटे किसून घेणार आहोत. छान असे लांबट आकाराचे आपण बटाटे किसून घेणार आहोत. 6 बटाटे आपण व्यवस्थित किसून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये आपण हलक्या हाताने हे पाणी चेंज करणार आहोत. आपण आता बटाट्यांचं पाणी चेंज करूया. आपण दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेऊया. हे जे स्टार्चवालं बटाट्याचं पाणी आहे ते आपण फेकून देणार आहोत आणि पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्यातून त्यांना काढून घेणार. असं आपण 3 ते 4 वेळा करणार आहोत. हे सगळं पाणी, सफेद पाणी त्याचं जाईपर्यंत आपण हे करूया. बटाट्याचा किस एक 4 पाण्यातून व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आता हे आपण एका स्वच्छ टॉवेलवर घालून घेणार आहोत. त्याने त्याचं एक्सेस पाणी आपण काढून घेणार आहोत. इथे स्वच्छ सुकलेलं कापड घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे जे बटाटे धुतलेले आहेत ते आपण आता सर्वत्र पसरवून घेऊ आणि त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते काढून घेऊया. किस मी सर्वत्र पसरवून घेतलेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने त्याला हलक्या हाताने दाबून घेणार आहोत. त्याचं एक्सेस पाणी आपण काढणार आहोत. बटाटे ते व्यवस्थित कोरडे झालेले आहेत. छान त्याचं एक्सेस पाणी निघून गेलेलं आहे. तर आता आपण कढई ठेवणार आहोत गॅसवर आणि हे फ्राय करायला घेणार आहोत. गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे. तसंच तेल हे व्यवस्थित गरम झालं आहे. तर गॅस आपण आता मीडियम ठेवणार आहोत, मीडियम आचेवर. आणि आपण ह्यामध्ये जे आपण बटाट्याचं किस केलेलं आहे ते सोडून घेणार आहोत आणि थोडं आपण टाकणार आहे. तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण याला पलटणार आहोत. इथे तेलाचे बुडबुडे कमी झालेत. आता त्याला आपण थोडंसं हलवून घेऊया अलगद हाताने. व्यवस्थित आपले बटाटे क्रिस्पी होईपर्यंत आणि त्यांना छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण त्यांना पण तेलात ठेवणार आहोत. छान क्रिस्पी असा आपला बटाटा फ्राय झालेला आहे, बटाट्याचा किस. तर आता हे काढून घेऊया आणि आपण दुसरे बटाटे यामध्ये घालून घेऊ. बटाट्याचा किस व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे. छान असा क्रिस्पी असा आपला बटाटे फ्राय करून झालेत. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. आता सेम कढईमध्ये मी शेंगदाणे घालून घेणार आहे. भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया. यामध्ये आपण बदाम, मनुका तेही फ्राय करून घेणार आहोत. थोडे कढीपत्ते भाजूया. यामध्ये मी थोडं सेंधा मीठ घालून घेते. तसंच यामध्ये पिठी साखर घालून घेते. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. उपवासासाठी खाण्यासाठी छान असा आपला बटाट्याचा चिवडा घरच्या घरी तयार झालेला आहे.